अनुभवी फलंदाज रोहन चौगुले मैदानामध्ये आलाय. चला मॅचला सुरुवात होते. सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार मैदानामध्ये 5 षटकाची मॅच. विजयासाठी धाव बनवायच्या त्या अब 56 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू इथे रोहनने मात्र ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे फार दूर चेंडू जातोय सीमारेषे पार. भूर चौकार. अशी रोहन गोलंदाजी करत होता त्यावेळेस देखील पहिल्या चेंडू ते चौकार आला होता. रोहनने देखील चौकाराने सुरुवात केली आणि यावेळेस मात्र कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव मात्र येते आणि सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 5 धावा. 56 धावांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती 5 धावा बनवल्या देखील गेल्या. अगदी पाहिलं तर एक छोटस आव्हान जरी असलं तरी देखील विराट प्रतिष्ठानच्या गोलंदाजामध्ये ती ताकद आहे की या छोट्याशा आव्हानाला देखील ते डोंगरा एवढं आव्हान बनवू शकतील. आणि ते अगदी पाहिलं तर चांगली गोलंदाजी अटॅक आहे. प्रसादने मात्र आज दिवसभरामध्ये केली चांगली गोलंदाजी. त्यानंतर अगदी दीपने देखील आज प्लेअर ऑफ द डे चा किताब देखील पटकवलाय. पण आधी मागे तुम्ही काय केलं हे महत्वाचं नाही, पुढे तुम्ही काय करणार हे मात्र महत्वाचं असेल. त्यामुळे आता मात्र या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. पण मैदानामध्ये तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. इथे चेंडू हवेत, झेल टिपला आणि पहिला फलंदाज इथे गारद होतो. यश मात्र 0 आज मैदानामध्ये येतोय रेड्डी. पहिला फलंदाज इथे मात्र बाद झाला. प्रसादची मात्र सुंदर गोलंदाजी सुरुवात. चौकार खेळल्यानंतर मात्र त्याने प्रत्युत्तर दिलं. रेड्डी नवीन फलंदाज मैदानामध्ये. अगदी इथे मात्र जमिनी समांतर फटका खेळलाय. रन घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे मात्र धावफलकावरती ऍड होईल. 6 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 56 धावांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे आणि 6 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्या. प्रसाद पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. इथे चेंडू हवेत आणि ते रोहन देखील कोसळलाय. फलंदाज बाद.
प्रसादने मात्र जे वातावरण तापवलंय त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती अगदी प्रसाद जेव्हा जेव्हा गोलंदाजीला तेव्हा तेव्हा विकेट घेतल्यात. इथे देखील प्रसाद गोलंदाजी मार्गाला 2 विकेट त्याने घेतल्या. आतापर्यंत धावा खर्च आल्या केवळ 6 धावा. रोहनने सुरुवात केली होती त्याने देखील 2 विकेट घेतल्या होत्या पण त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या. इथे रोहनच्या तोडीस तोड गोलंदाजी इथे प्रसादने गेले आणि रोहन सारखा एक मोठा फलंदाज देखील या ओव्हर मध्ये बाद केला गेलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय गौरव. स्विचिटचा बादशाह रोहन. आता मात्र सुरुवात पाहूया कशी असेल. या मैदानामध्ये स्विचिट खेळणाऱ्यावरती अगदी प्रभुत्व मात्र रोहनचा आहे गौरवचा आहे. आणि ते गौरव मात्र पाहूया फटके खेळेल का. हो इथे गडबड गोंधळ पण रन मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडू मात्र आलाय. अगदी चेंडू फार इष्टांच्या फार जवळून निघून गेला. त्याचबरोबर पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 धावा. 6 रन ऑन स्कोर बोर्ड. मागाशी देखील मी सांगितलं होतं इथे विराट प्रतिष्ठानने 60-65 धावा बनवल्या तरी देखील त्यांच्या गोलंदाजांमध्ये ती ताकद आहे की या धावा ते रोखू शकतात. आणि अगदी इथे 56 धावांचं एक चांगलं टार्गेट इथे आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा इथे प्रसादने खर्च करत दाखवून दिलं. 56 जरी असल्या तर त्या 56ला या आव्हानाला रोखण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आम्ही मॅच मात्र अजून हारले नाहीये आणि ते आम्ही अजून